पुलिस को आगे करती है, सरकार हमको डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, लड़ेंगे लड़ेंगे। गव्हर्नमेंट आपने लेके आखलो आहे, तुम्ही जमीन दी रहा तर आम्ही तुमने नोकरी देऊ, एक ही त्या आखलो आहे आम्ही आपो या व्याज सहित आपो जमीन कर भी लियो और आपो नौकरी भी लियो। आणि जर नाही देगी एका हातून संविधान आहे, एका हातून बिरसा मुंडा तीरकामटो आहे दोस्ता। पहले कायदा की लड़ू, कायदा की जर जे गाठ्या ने तर आपो हात तीरकामटो उचला भी विराजी ने, कारण आपण जाते की आदिवासी आहे या खातुरे आमो ही काय भाषणबाजी करा ना अल्ला मित्रो, किंवा आमो ही काय इलेक्शन उभी रे आखिन तुम काय मते मागा ना अल्ला, आमो फक्त ही दाखा अल्ला एक आदिवासी राजो आहे आणि आदिवासी राजा जीवन जो जे आदिवासींचे जे अधिकार देतला आहे 244/1 कायद्यानुसार 5वी आणि 6वी अनुसूची म्हणजे आदिवासी टेरिटरी में आदिवासी और राज्यो आहे जर का चळवा भी पान तोडूला वेरी ते पहिले आदिवासींना विचारा पडे ओ अधिकार आपने देतलो आहे। आता 2% लोक केडा जे मोठे मोठे बिल्डिंग बांधले आहे, टोल नाका बांधले आणि वसुली किया आदिवासींना आज लोगों ती जमीनी कर वसूल मिललो ना मिले। आज 9 ऑगस्ट साजरो केले दो गव्हर्नमेंट 9 ऑगस्ट देखावी देतो म्हणजे आदिवासी विकास भी हो का काही ना। प्रत्येक ठिकाणी आदिवासी बहुली क्षेत्रामध्ये डॅमू नाऊक जमीन घी, टोल नाका नाऊक जमीन घी, रोडू नाऊक जमीन घी, म्हणजे आदिवासी फक्त जमीन देतो री का आणि जमीन दिन हात फक्त तो सुरतुल कामूल जाय का ते आपण आदिवासी मित्र ती परिस्थिती उद्रावा पडणारी आहे। जर आपण जमीन जाय री तर जमीन जाऊला नंतर या मुबदलो भी आपण मिळान जोजे आणि तो मुबदलो म्हणजे जे की जर एगो फ्लॅट 2-3 करोड रुपया जर मुंबई मिले ते की आदिवासी ही जी भूमी आहे ही माता आहे आणि माता भी तेंडो हमने कर मिलान जोजे। बाकी आपो क्षेत्रम आदिवासी क्षेत्रम जर की टक्केवारी लीन सौदेबाजी कहना आवता वेरी त्यान भी आपने त्या धड़ो इकवा पड़नारो है। चल निगी जो ही लोगो एक आखा पड़नारो है मित्रों, अन्यथा आदिवासी न्याय ना मिलनारो और आदिवासी न्याय के की मिलान जोजे त्या खातिर आमो ही तुमा पर्यंत आला, तुम हमने नहीं संधि दे दी, तुम बेन गोटे उनाइले दे मित्रों, तुम एकता देखावा आमो बाकी आदिवासी समाजू हितू खातुरे आदिवासी समाज एकत्रित घेऊन आम्हा जो आदिवासी समाज न्याय मागा खातर बोटलो आहे अनेक दिवसापासून ते न्याय मिळविदा खातर आमू नक्कीच आदिवासी टाइगर सेना एटीएस जो संघटन आहे सामाजिक संघटन या संघटना माध्यमाके आम्हा तुमने जाहीर पाठिंबो है आ तुम केंडी भी वेले आखा तुम हमने ने 24 तासों में केंडी वेले भी उपलब्ध भी तुम हितू खातुरे ओतो जाखीर मा बेन शब्द संपवू माना अजय गावी थाय माय गुजर बवाली है आदिवासी टाइगर सेना पदाधिकारी है मित्रों, तुम एनीवे एनी टाइम केंडी भी वेले आखा या टाइमला आमू तुमने न्याय मिळविदा खातर आवू लीगली भी आणि त्यानंतर आंदोलन कीन भी आमू तुमने न्याय मिळवी दियो। आणि मित्रो राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 4 राज्य में संगठन चालू तामू आज चैतर भाई वसावा आज वेयज वेरी तुम त्या वीडियो वेता वेरी ओ व्यक्ति डेडियापाड़ा आमदार है, ओ व्यक्ति भी सर्वसामान्य आरी काम केलो है। आमू राजकुमार रोत राजस्थान है, सर्वसामान्य कुटुंब है जा तो आमदार की भी रिलो तो 500 रुपये भी दिया खिसामने आता पेनाज तियाले आमदारू नंतर डायरेक्ट लोकसभा मोकल्यो खासदार बनव्यो। तो व्यक्ति कॅपेबल ना आपण समाज कॅपेबल भी आखिन त्याला खासदार म्हणून ती मोकल्यो। तो व्यक्ति मालोता ठेको जो जे होतो रस्ता में टक्केवारी जो जे की ना आखतो तो व्यक्ति आज काय आखिर मालूम है का मा समाजू जमीन है ती वाचाया जोजे, मा समाजू हितू जे कायदा है ते वाचाया जोजे, मा समाजू खातर जे नीति नियम बनला है ते टिकीरा जोजे त्या खातर संविधान रक्षण केरा खातर आदिवासी रक्षण केरा खातर लोकसभा गेलो आहे मित्रो। आणि जर आदिवासी एकता रीत मित्रो ही भी आदिवासी एकता जर री तर खरोखर आदिवासी हितू खातर काही जे भी नीति नियम बोनी आदिवासी जमीन है किंवा आदिवासी जो न्याय है तो मिलनारो है ओतन मैं आखू अनमा वानिल विराम दियो। जोहार जय आदिवासी, जोहार जय आदिवासी। आज आदिवासी टाइगर सेना एटीएस संघटनच्या माध्यमातून आज आम्ही बेडकी चेकपोस्टला समर्थन देण्यासाठी आलो होतो, पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो होतो। माझे आदिवासी बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून आंदोलनाला बसलेले आहेत, परंतु इथले जे काही चेकपोस्टचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील तर यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळत नाहीये। इथं आज माझे आदिवासी बांधव हे शेतकरी आहेत आणि यांनी जमिनी दिलेल्या आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांना देखील इथं न्याय मिळत नाहीये। म्हणजे या देशामध्ये नाही तर या जगामध्ये आज जो आदिवासी आहे तो पहिला नागरिक म्हणून सांगितलं जातं, परंतु इथल्या स्थानिक व्यक्तीला आज न्याय मिळत नाहीये। तर हे कुठले नीती नियम आहेत? ज्या टायमाला इथं भूमी संपादन झाली, जमीन संपादन झाली तर त्या टायमाला त्या म्हणजे जीआर असं म्हणतो की इथल्या पीडितांना न्याय मिळेल किंवा इथं नोकरी मिळेल, परंतु आजपर्यंत त्यांना नोकरी दिली गेलेली नाही आहे। आणि इथले जे काही अधिकारी आहेत, इथले जे काही कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते। या ठिकाणी जे स्थानिक कर्मचारी आहेत त्यांना त्रास होतो, त्या त्रास दिला जातो आणि त्यांना इथनं
काढण्याचे हे नीती नियम या लोकांचे चालू आहेत. अडाणी सारख्या मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांकडनं असे टोल नाके आहेत तर हे खरेदी करण्यात येतात आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात वसुली होते, 2 नंबरचे धंदे होतात. परंतु इथला जो स्थानिक माझा आदिवासी समाज आहे त्याला न्याय मिळत नाही आणि तोच न्याय मिळवून देण्यासाठी इथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आदिवासी टायगर सेना ATSच्या वतीने आलो होतो. सर्व समाज बांधव इथं आलेले आहेत, सर्व संघटनेचे पदाधिकारी इथं आलेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही या चेकपोस्टच्या विरोधामध्ये, या अदानी कंपनीच्या विरोधामध्ये, सद्भाव कंपनीच्या विरोधामध्ये, RTO चेकपोस्टच्या विरोधामध्ये जन आंदोलन करणार आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये तारीख निश्चित करून आम्ही जन आंदोलन करणार आहोत. चेकपोस्ट बंद करणार आहोत आणि बेडकी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आम्ही इथं स्वतः JCP लावून इथं हायवेचं खोदकाम करू आणि त्यानंतर हा संपूर्ण हायवे बंद करू. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जोहार, जय आदिवासी. बेडकी सीमा तपासणी नाका येथे कामबंद आंदोलनाच्या 6व्या दिवशी आदिवासी टायगर सेनेसह विविध संघटनांचा पाठिंबा. आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजयदादा गावित यांची प्रमुख उपस्थिती. विविध आदिवासी संघटनांच्या पाठिंब्यामुळे बेडकी सीमा तपासणी नाका येथे कामबंद आंदोलनाची तीव्र दिशेकडे वाटचाल. सद्भाव अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी विरोधात रोष. नवापूर बेडकी सीमा तपासणी नाका येथे सद्भाव अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी कामगार यांच्यातील वाद न मिटता चिघळण्याची शक्यता व्यक्त होत असून आज कामबंद आंदोलनाचा 6वा दिवस असून आज सायंकाळी ठीक 6 वाजता आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजयदादा गावित आणि पदाधिकारी यांनी आज कामबंद आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत पुढील दिवसात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अजयदादा गावित यांनी आपल्या मनोगतामध्ये सद्भाव अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रकल्पग्रस्त 130 आदिवासी शेतकरी बांधवांच्या कुटुंबाचे नुकसान होत असून आदिवासी बांधवांच्या जमिनी शासनानं अधिग्रहण करून गोरगरीब आदिवासी शेतकरी बांधवांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत लुबाडणूक केली आहे. ग्रामपंचायत अंतर्गत पेसा कायद्याची अंमलबजावणी न करता सद्भाव अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने लाखोंचा महसूल शासन जमा न देता उलट आदिवासी शेतकरी बांधवांना त्रास देण्याचं काम करत आहेत. सद्भाव अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे आज नवापूर बेडकी सीमा तपासणी टोल नाक्यावर पोलीस प्रोटेक्शन अंतर्गत टोल नाका सुरू करून प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांवर अन्याय करत असून पुढील दिवसात बेडकी येथे सुरू असलेले कामबंद आंदोलन तीव्र करण्याचे सूतोवाच केले. आज कामबंद आंदोलनाचा 6वा दिवस असल्यानं प्रचंड प्रमाणात आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी, गावकरी, प्रतिष्ठित नागरिक, आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी, सद्भाव अडाणी कंपनी कामगार, 130 शेतकरी बांधवांचे परिवार, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सद्भाव अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे. खानदेशी राजा न्यूजसाठी